पोटात सतत गॅस होणं ही आजकाल खूप जणांची तक्रार आहे. ही समस्या दुर्लक्ष केली तर पुढं आम्लपित्त, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, झोपेचा त्रास, अगदी हृदयाजवळ जडपणाही निर्माण होतो. म्हणून योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पोटात गॅस होण्याचं मुख्य कारण म्हणजे जेवण वेळेवर न करणं, खूप तिखट, तेलकट, जंक फूड खाणं, चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेणं, फार पटपट जेवण करणं, चावून न खाणं, ताणतणाव, चिंता, पाणी कमी पिणं, बद्धकोष्ठता, झोपेचा अभाव, ॲसिडिटी, जंतुसंसर्ग यामुळे होतं. गॅस टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर आहाराच्या बाबतीत म्हणाल तर वेळेवर आणि हलकं जेवण करा. एका वेळी पोटभर न खाता थोडं थोडं खा. जेवताना मोबाईल, टीव्ही टाळा. जेवण नीट चावून खा. फार थंड किंवा फार गरम पदार्थ टाळा. पाणी भरपूर प्या. दिवसभरात कोमट पाणी प्या. जेवताना खूप पाणी पिऊ नका. जीवनशैलीमध्ये बदल करा. जसं की दररोज 20 ते 30 मिनिटे चाला. ताण कमी करण्यासाठी प्राणायाम करा. रात्री वेळेवर झोपा. गॅस होत असेल तर हे घरगुती उपाय करा. अर्धा चमचा अजवाईन आणि चिमूटभर काळे मीठ कोमट पाण्यासोबत घ्या. गॅस, पोटदुखी कमी होते. हिंगाचा उपयोग करा. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाका. हिंग पाण्यात उकळून पोटावर लावा. सूज आणि वायू कमी होतो. जिरं पाणी घ्या. पाणी गरम करून त्यामध्ये जिरं टाकून ते पाणी प्या. पचन सुधारतं. ओवा खा. जेवणानंतर सौंफ चगळा. ओवा, सौंफ उकळून चहा. ॲसिडिटी कमी करा. ताक घ्या. ताकात जिरेपूड किंवा हिंगपूड टाका. ते आतड्यासाठी खूप फायदेशीर आहे. गॅस वाढवणारे पदार्थ टाळा. जसं की फार तिखट, तेलकट पदार्थ टाळा. पॅकेज्ड फूड, जंक फूड टाळा. जास्त चहा, कॉफी टाळा. कोल्ड्रिंक्स टाळा. रात्री उशिरा जेवण टाळा. गॅस कमी करणारी योगासने जसं की पवनमुक्तासन, वज्रासन, भुजंगासन, अनुलोम विलोम, प्राणायाम यासारखे आसनं नक्कीच करा. जास्तच त्रास होत असेल तर नक्की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की गॅस आहे, त्याच्यासोबत तुमचं वजनही कमी होत आहे, सतत पोटदुखी आहे, उलटी, रक्तस्राव, खूप दिवस बद्धकोष्ठता किंवा जुलाब, सतत गॅस होणं हे शरीराचा इशारा आहे. आहार, सवयी आणि मनस्थिती सुधारली तर नक्कीच आपल्या पचनसंस्थेमध्ये सुधारणा होते आणि आपल्याला गॅसपासून नक्कीच मुक्ती मिळू शकते. त्यासाठी योग्य ती जीवनशैली अंगीकारणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे.